घडलेली आहे, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? 9 ते 10 लोकांचा मृत्यू झाला, दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा देशावरती हल्ला आहे आणि ह्या हल्ल्याचा कितीही निषेध केला तर कमीच आहे। आपल्या एक भीतीचं वातावरण आपल्या ह्या निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच ह्या संपूर्ण प्रकरणावरती केंद्र सरकार गंभीरतेनं चौकशी करतायत। आरोपी लवकरच पकडले जातील आणि पुन्हा काही प्रकार होणार नाही याच्यासाठी लक्ष देणार आहे। काय सांगाल? आज जर बघितलं असेल तर शिवसेनेचे म्हणजे शहराध्यक्ष मनोज सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केले आणि एका अर्थात पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्ध सुरू झालेले आहे भंडारा नगर परिषद। नाही, आमच्या ते नगर शहर प्रमुख नाही आहेत ते। आम्ही त्यांना पहिलेच आमच्या लक्षात आलं होतं 3-4 महिने आधीच, तर आम्ही त्यावेळेसच दुसरं शहर प्रमुख बनवलं होतं। ते आता ते शहर प्रमुख नाही आहेत आणि त्यांना उमेदवारी पण देणार नव्हतो। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिलेच प्रिप्लॅन केला होता, त्याच्यामुळे तो आज नवीन आमच्यासाठी विषय नाही आहे। कसं पाहता? सोबडाचा नारा जो आहे तो भाजपकडून दिला गेलेला आहे। हो, आम्हाला तो अंदाज होता की ते स्वबळावर करतील, म्हणून आम्ही पण आमची तयारी स्वबळावर केलेली आहे आणि भंडारा गोंदियामध्ये आम्ही पण सगळ्या स्वबळावरची तयारी करतोय।